महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून ब्रिटिशांच्या देखरेखीखाली होते. 1917 मध्ये भाषावर प्रांतरचना करण्याची कल्पना लोकशिक्षण या मासिकातून मांडली गेली होती. त्यात मुंबई प्रांत, मध्य, वराड व हैदराबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक एकत्रित करून महाराष्ट्राची निर्मिती होण्याची अपेक्षा होती. शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला चालना देण्यासाठी लगेचच सर्वपक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद बनवण्यात आली. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्रातला मुंबई देण्याचे नाकारले, त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. सेनापती बापट, S.M. जोशी, आचार्य अत्रे, काँग्रेस श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे आंदोलनाचे घोषवाक्य बनले. पोलिसांना आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. या लढ्यात 105 आंदोलक शहीद झाले. यांच्या बलिदानामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली गेली. त्यामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद.